विषयांची खूप उशीर झाला. खरं मागच ही संस्था निघायला पाहिजे होती. तुम्ही बघा, क्रीडाई असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था अनेक वर्ष काम करतायत. म्हणजे आधी बोलत असताना शेषराव कदम असतील, अजय कदम असतील, यांनी बरीचशी भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडली. आताही मला उद्घाटन करत असतानाच उद्घाटन व्हायच्या आधीच मला एक निवेदन दिलं की ह्या गोष्टी आम्हाला पाहिजे. पद्धत अशी असते, उद्घाटन जरा होऊन द्यायचं, काही दिवस जाऊन द्यायचे. म्हणजे एक तर तिथं उशीर लावला तर आधी 5 साल नाही. ते तर आता गमतीचा भाग जाऊ द्या. पण असं तुम्ही बघितलं तर इमारती, पूल आणि इतर रचनांची सुरक्षितता आणि स्थिरता निश्चित करण्यासाठी ज्यांचं अतिशय महत्वाचं योगदान असतं, जे रचनांचा डिझाईन करतात, त्यांची तपासणी करतात, अशा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या असोसिएशनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण खरं तर जमलोय. मी सुरुवातीलाच आपल्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांच्या साक्षीनं या प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर असोसिएशनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे केवळ तांत्रिक क्षेत्र नाहीये, मानवी जीवनाला सुरक्षित आणि समृद्ध करणारं एक महत्वाचं क्षेत्र म्हणून आपल्या क्षेत्राची ओळख आहे. आपण ज्या इमारतीमध्ये राहतो किंवा जे पूल आपण वापरतो आणि ज्या पायाभूत सुविधा आपण दैनंदिन जीवनाचा भाग आहे, त्यात सर्वांचा पाया स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या तत्वावर आधारित आहे. स्ट्रक्चरल इंजिनियर केवळ संरचना बांधत नाहीत, तर ते समाजाच्या प्रगतीसाठी एक भक्कम पाया घालतात आणि आजच्या काळात शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती प्रतिरोधक संरचना यांना प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. या असोसिएशनच्या वतीनं आपण या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकत्र येतात, ही पण अतिशय एक महत्वाची बाब आहे. आज मला वाटतं तुमचं ऑफिस पिंपरी निलख, तिथं तुम्ही सध्या भाडोत्री जागेमध्ये घेतलेलं आहे. लवकरच तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं तुमच्या स्वतःची एक चांगली वास्तू किंवा तुमच्या स्वतःच्या मालकीचं ऑफिस उभं राहावं, अशाही प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. आपण जर पाहिलं, पुणे शहर जसं विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या पुण्याची ओळख, किंवा IT हब, ऑटो हब, तसं पुणे शहर हे अभियांत्रिकी शिक्षणाचं आणि उद्योगाचं पण केंद्र म्हणून जगातले विद्यार्थी इथं शिकायला येतात. आणि येथील अनेक शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्र, औद्योगिक क्षेत्र हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असताना आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो. आणि याच असोसिएशनच्या माध्यमातून पुणे शहर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं योगदान अधिक प्रभावीपणे देऊ शकेल. येथील तरुण अभियंत्यांना नवीन संधी, तंत्रज्ञान आणि प्रेरणा मिळेल, त्यामुळे ते जागतिक स्तरावर देखील स्पर्धा करू शकतील. अशा ठिकाणी या असोसिएशनची स्थापना होणं हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील एक नवं पर्व होण्याच्या दृष्टीने टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे. असं म्हटलं तर ते काही वावगं ठरेल असं मला वाटत नाही. या प्रोफेशनल इंजिनिअरिंग असोसिएशनच्या संस्थेची स्थापना तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या व्यावसायिक आणि सामाजिक आणि कायदेशीर विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. संघटना स्थापन झाल्यानंतर अल्पावधीतच राज्यातल्या तसेच इतर राज्यातही विविध नागरी, औद्योगिक आणि पायाभूत प्रकल्पात कार्यरत 100 पेक्षा अधिक अभियंत्यांनी या असोसिएशनचं सदस्यपद स्वीकारलेलं आहे. ही पण अतिशय चांगली बाब आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि प्रोफेशनल इंजिनिअरिंगच्या असोसिएशनच्या माध्यमातून आपण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, संशोधन, उत्तम पद्धतीचा प्रसार करू शकता. ही संस्था इंजिनिअरांना एकमेकांशी जोडण्याचं, ज्ञानाची देवघेव करण्याचं आणि व्यावसायिक नैतिकतेचे मानदंड स्थापित करण्याचं काम करेल. याशिवाय आपल्यातल्या नवोदित इंजिनिअरना प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रोत्साहन देण्याचं काम करेल. याबद्दल पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे. संस्थेच्या विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम, त्याच्यामध्ये कार्यशाळा असेल, सेमिनार्स असतील,
व्याख्यानं असतील, हे सदस्याचे कौशल्य वृद्धी व्हावी किंवा नवोदित आणि भावी साक्षर इंजिनिअरला योग्य प्रकारची दिशा मिळावी, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळावं, त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि हे कार्य संस्था या संस्थेच्या माध्यमातून व्हावं याकरता शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका ही आम्हा लोकांची राहील. त्याबद्दल आम्ही सकारात्मकच राहू. त्याबद्दल तुम्ही पाठपुरावा करा. जे काही आमच्याच्याने आता हे निवेदन दिलेले, मी आज रात्री किती उशीर झाला तर मुंबईला जाणार आहे, कारण उद्यापासून आमचा शेवटचा आठवडा अधिवेशनाचा, पावसाळी अधिवेशनाचा सुरू होतोय. आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, मी असतील, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळ तिथं काम करतोय. आज मी पाहतोय, मगाशी सांगितलेली गोष्ट खरी आहे, मी पण माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक बांधकामं करतो. अनेक तुमच्यातल्या अनेक सहकाऱ्यांचा माझा बांधकामाच्या निमित्ताने संबंध आला आणि मला नेहमी वाटतं की त्याचं एलिव्हेशन चांगलं असलं पाहिजे. फ्रंट असेल, साईड असेल, बॅक असेल, ते पर्यावरणाला पूरक अशा प्रकारची वास्तू असली पाहिजे. त्याच्यामध्ये सनलाईट व्यवस्थित, हवा व्यवस्थित असली पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. ग्रीन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा कन्सेप्ट अलीकडे मोठ्या प्रमाणावर आपण बघतो. पण मी पण माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत बघितलं, काही काहींना आम्ही काम देतो तर त्यांचं काम थोडंसं कॉस्टली होतं पण मजबूत होतं. आता उदाहरणच द्यायचं झालं तर मी माझ्या आजपर्यंतच्या जीवनामध्ये अनेक साखर कारखाने उभे केलेले आणि त्याच्यात बेरी म्हणून कोल्हापूरचे आहेत. त्यांना काम दिलं तर बेरींचं स्ट्रक्चरचं डिझाईन हे मजबूत असतं, ते जास्त स्टील वगैरे वापरतात. दुसऱ्याला दिलं तर ते त्याच्यापेक्षा कमी वापरतात. आमच्यासारख्यांना कोडं पडतं की दुसरा कमी वापरतो, हे जास्त वापरतात. हे काय, पण बेरिंगचं खरोखरीच मजबूत असते. एकदा दिलं तर ते पुढं त्या पिढीमध्ये तरी त्याला कुठे धक्का लागत नाही. अशा प्रकारचा अनुभव आम्ही आता त्यांची बेरिंगची दुसरी पिढी पुढे आलेली आहे आपण पाहतोय. आणि अलीकडे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतोय. अलीकडे तुम्ही बघा, ह्या सोशल मीडियाच्या निमित्तानं टीव्ही बघत असताना एकदमच दाखवतात कुठला तरी ब्रिज पडला. आम्हालाही कळत नाही काय पडतंय काय होतंय. आम्हाला त्याच्यात ज्ञान नाही, ते ज्ञान तुम्हाला. आणि जे चायनामध्ये हे डिझाईन केलं जातं किंवा जे तंत्रज्ञान वापरलं जातं, त्याचा काही अभ्यास केला गेलेला आहे, ते तर इतकं वेगळ्या प्रकारचं आहे की आपण आश्चर्यचकित होतो. आणि आज आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत. पण कधी कधी खूप काही आम्ही कोणाकोणाकडनं भाषणामध्ये ऐकतो, परंतु जर ते काम झाल्यानंतर समजा कॉन्क्रीटचा रोड आहे आणि त्याच्यानंतर तो ज्या क्वालिटीचा व्हायला पाहिजे त्या क्वालिटीचा होत नाही, मग नंतर तो खराब व्हायला लागतो. मग इतक्या लवकर का खराब होतो, कोण त्याला जबाबदार? त्याच्यामध्ये बऱ्याचदा बांधकामं पडल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं. आता पण मध्ये बघा आपल्या मावळमध्ये एक ब्रिज पडला आणि काही लोक नाहक पर्यटक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, जीवितहानी झाली. काही त्यांचा संबंध नव्हता, फिरायला गेले होते पण बोजा सहन नाही झाला आणि त्याच्यातनं तो पडला. आता बहुतेक ठिकाणी सगळीकडं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलेले ब्रिजेसचं. मला हे कळत नाही, ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेले ब्रिजेस आता जरी 100 वर्ष झाली तरी त्यांचं पत्र येतं आमच्या PWDला की ह्या तारखेला 100 वर्ष पूर्ण झाली, आमची गॅरंटी संपलेली आहे, आता आपण तो ब्रिज वाहतुकीच्या करता वापरू नये, त्याचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांचे 100 वर्षांनी पत्र येते तरी तो पाडायला देखील आम्हाला त्रास घ्यावा लागतोय. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपल्या घाटामध्ये देखील मध्ये एक ब्रिज, खूप जणांचं म्हणणं होतं ते काढू नये, खूप जण कोर्टात पण गेली. परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कंटेनर आणि मोठी मोठी वाहनं आली तिथं खूप अडचण व्हायची. ब्रिज अप्रतिम होता. आपण सगळ्यांनी तिथं अनेक चित्रपटाचं शूटिंग झालेलं किंवा पूर्वी आपण जुना मुंबई रस्त्याने जायचो त्यावेळेस आपल्या जुन्या लोकांच्या आठवणी त्या ब्रिजशी जुळलेल्या होत्या, जडलेल्या होत्या. ही गोष्ट खरी आहे. पण नंतर ते आपल्याला नाईलाजास्तव काढावं लागलं. अशा प्रकारचं काम अलीकडे बघायला मिळत नाही. अलीकडे नवीन टेक्निक त्या बाबतीमध्ये आलेलं आहे आणि त्याचा तर वापर झालाच पाहिजे. पण इमारती मजबूत झाल्या पाहिजेत.
आम्हाला तर बऱ्याचदा PWDच्या अधिकाऱ्यांना विचारलं याला किती वर्ष झाली, दादा आता 40 वर्ष, आता काढून टाकू आता नवीन. म्हणजे कसं सहज बोलून जातात माहित नाही. आज आता मुंबईमध्ये आम्ही राहतो, त्या मुंबईमध्ये जे काही बॅलाड इस्टेटमध्ये इमारती आपण बघतो, किती जुन्या इमारती, आपलं कोर्ट बिल्डिंग बघतो, हायकोर्ट बिल्डिंग, किती अप्रतिम बिल्डिंग, किंवा आपलं चर्चगेट, तिथलं टर्मिनल शिवाजी महाराजांच्या नाव तिथं दिलेलं आहे, ते ज्याला पूर्वी BVT नावाने ओळखलं जायचं. अशा कितीतरी गोष्टी इतक्या अप्रतिम आहेत आज पण त्या इमारती कित्येक वर्ष झाली तर देखील, किंवा आपली कॉर्पोरेशनची इमारत अतिशय देखणीय अशा प्रकारची इमारत. मग त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या वेळेस ते सगळं होऊ शकलं. आणि मग आताच्या काळामध्ये, आता मगाशी सांगितलं आपली तिसरी अर्थव्यवस्था होणार, खरंय, पण तिसरी अर्थव्यवस्था होत असताना देखील आपल्या इमारती पडतायत, पूल पडतायत, त्याचं काय, त्याला कोण जबाबदार आहे? मग पूर्वीचे लोक जास्त तुमच्यापेक्षा हुशार होते का? मग ते कसं काय झालं? बरं, त्या ब्रिटिशांनी केलं असं नाही, ब्रिटिश देखरेख होती, पण त्यावेळेस इंडियनच लोकांनी केलं असेल ना. आज ताजमहाल आपण बघितला, ते काही सांगतात की त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांचे हात तोडले. कशाला कोणाचे हात तोडतो? आणि एकाचे हात तोडले तर बाकीचे थांबणार आहेत, कुठं पळून जातील सांगता येत नाही. पण कशाच्या कुठेही बातम्या काही पसरवतात. पण आज पण मी परवा भंडारा डोंगरला गेलो होतो, तिथं एक संत तुकाराम महाराजांचं अतिशय चांगलं मंदिराचं काम चाललेलं, इतकं सुंदर काम. तो राजस्थानचा तिकडचा स्टोन आणलेला आहे आणि इतकं अप्रतिम काम करतायत, कुठेही स्लॅब नाहीये. ते काय, मी तो बघत होतो, मी माझा बराच वेळ तिथे घालवला. आणि ते दगडांमध्ये ते असं का एकमेकाला जोडत होते. ते म्हणत होते, आता 500 वर्षाची गॅरंटी आहे, 500 वर्षाची गॅरंटी. सकाळी 7ला कारागीर कामाला लागतो, संध्याकाळी 7 पर्यंत, 12 तास मध्ये काही जेवायला आणि चहाला सुट्टी घेत असेल तेवढा. पण इतकं अप्रतिम काम करतात, म्हणजे बघत राहावं असं वाटतं. आणि इतकं कोरीव करतात, म्हणजे आपल्याला एकेकाळ असं वाटत होतं की तो काळ गेला, आता हे होणार नाही. परंतु आज देखील तेवढ्याच कोरीव पद्धतीनं काम करणारा कारागीर आपल्या देशामध्ये काही भागामध्ये उपलब्ध आहे, ही पण वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. अशा खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळं आज तुम्ही जे काही करताय, माझा अजयची पण आमच्या बारामतीचं जावईचं, त्याच्यामुळं त्याची माझी बरेच वर्षाची, त्यांनी माझ्याकडे बरीच कामं त्या बाबतीमध्ये केलेली आहे. पण कधी कधी किती चांगलं स्ट्रक्चरचं काम करणारा प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर असला तरी सिमेंट, आता परवा माझं एक काम माझ्या पाहण्यात आलं. आम्ही 1-1 कोटी लिटरचे स्टोरेज टँक करत होतो RCC मध्ये, आणि 4 कोटी लिटरचे ते होते. पण जो लॉट आला एका सिमेंट कंपनीचं, मी नाव घेऊन त्यांना बदनाम करत नाही, तो लॉट खराब लागला. त्याच्यावर त्या कॉन्ट्रॅक्टरचाही काही दोष नाही, ज्याने ते स्ट्रक्चर डिझाईन केलं होतं त्याचाही काही दोष. आणि ते काम झालं खराब. मग मी नंतर त्या कंपनीच्या लोकांना बोलवलं, म्हणलं मी आता पोलीस कंप्लेंट द्या. ठीक आहे, मी डेप्युटी चीफ मिनिस्टर होतो, मला तो घाबरला. त्यांनी ते पुन्हा नीटनेटकं करण्याच्या करता ज्या दर्जाचं सिमेंट, कारण सिमेंट यायचं ते गरम सिमेंट यायचं, म्हणजे रेडी मिक्सर प्लांट मध्ये ते येतं त्या पद्धतीनं यायचं. त्याच्यावर मी पण निवांत होतो की बाबा कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे, स्ट्रक्चर डिझाईन करणार माणूस चांगला आहे. कधी कधी ह्याच्यातनं पण कारण नसताना चांगल्या माणसाची बदनामी होती. आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी तो इंजिनियर चुकला का काय, मग तो कॉन्ट्रॅक्टर चुकला का काय, अशाही प्रकारच्या घटना समाजामध्ये वावरत असताना घडतात. मी अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये तर जवळपास आपल्या महाराष्ट्राची जेवढी काही पुण्याची हेड ऑफिसेस पुण्यात आहेत, परंतु ते महाराष्ट्राचं ऑफिस आहे, जसं साखर भवन असेल, सहकार भवन असेल वगैरे, इतक्या आता आम्ही इमारती बांधल्यात. इथं अतुल येणार होता, पण तो काला मला माहित नाही, माझ्याबरोबर सकाळी 6ला होता बहुतेक. आज काय त्याचं मुंबईचं गठुडं. चीफ जस्टिसचा काय संबंध आहे? चीफ जस्टिस ते आम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये
जवळपास 3.5-4 हजार कोटीची फार सुंदर वास्तू कॉन्ट्रॅक्ट बनवलेली आहे. मुंबईचं हायकोर्टाची बिल्डिंग आपली जी आहे मुंबईचं हायकोर्ट बिल्डिंग तशा पद्धतीनं ती बिल्डिंग होईल. अर्थात दोघांच्या मध्ये बराच फरक आहे, कारण अलीकडच्या काळातली आव्हानं लक्षामध्ये घेऊन सोलर पॅनल किंवा हे बाकीच्या सगळ्या गोष्टीचा कसा वापर करता येईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे. पण इथं तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, आता सीपी कार्यालय पुणे शहराच्या आयुक्ताचं चालू आहे. सीपी कार्यालय पिंपरी चिंचवडचं काम सुरू केलंय. एसपी कार्यालय पुणे ग्रामीणचं काम सुरू केलं. सहकार भवनचं काम सुरू केलंय. भवनचं काम सुरू केलंय. कामगार भवनचं काम सुरू केलंय. सारथीचं काम आता तुमच्या पूर्ण झालेलं तुम्हाला केव्हाही पाहायला मिळेल. त्याच्या मागे शालेय शिक्षण भवनाचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये बाप्पा इथं बसलेत, रिटायर झालेत ह्याच महिन्यामध्ये 30 तारखेला मला वाटतं. त्याच्यामध्ये एसी म्हणून त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना इतके नोंदणी भवनचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे. अजून एक प्रशासकीय बिल्डिंग आम्ही येरवड्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी करतोय. जीएसटी भवनचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे. इतक्या इमारती घेतलेल्या आहेत. असं सामाजिक न्याय विभागाचं आता ते भवनचं काम आम्ही सुरू करतोय. कृषी भवनचं काम आपल्या ऍग्रिकल्चर कॉलेजच्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या इथं अजून वेगवेगळ्या प्रकारची कामं ही आमची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेली आहेत. महिला बाल विकासचं पण एक चांगल्या प्रकारचं भवन आम्ही आपल्या पुण्यामध्ये बांधतोय. त्याचं आयुक्तालय आपल्याच पुण्यामध्ये आहे. अशा प्रकारच्या देखण्या वास्तू आपण उभ्या असाव्यात अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये शासनाने पण लक्ष घातलेलं आहे. बाकीचे पण सगळे सहकारी आम्हाला मदत करतायत. या पद्धतीनं आपण पुढे चाललोय. हेरिटेज वास्तू असतील त्या हेरिटेज पद्धतीनंच पुणे जुनी आपली जी बिल्डिंग कलेक्टर ऑफिस मागे केलेलं तुम्ही बघितलं. विभागीय कार्यालय नवीन केलेलं बघितलं. जुनं विभागीय कार्यालयाचं नूतनीकरण देखील आपण केलेलं आहे. नवीन सर्किट हाऊस देखील आपण केलेलं आहे. त्याच्यावर हेलिपॅड केले. खरं तर ट्रायल घ्यायची आहे, परंतु तिथं हेलिपॅड व्हीव्हीआयपी लोकांना यायचं म्हटलं की सगळे रोड बंद होतात आणि लोकांना नाहक त्रास होतो. त्यापेक्षा विमानातून उतरा, हेलिकॉप्टर बसा, डायरेक्ट सर्किट हाऊसला उतरा. म्हणजे मधला पोलीस बंदोबस्त वगैरे हा पण खर्च बराचसा टाळता येऊ शकतो. अशा ज्या ज्या गोष्टी करता येतील. आता नवीन राजभवन पण आम्ही हातामध्ये घेतोय, कारण तिथं आत्ताच्या राज्यपालांनी सांगितलं की नवीन राजभवन, नवीन यशदाची आम्ही बिल्डिंग 100 एकरामध्ये 120 एकरामध्ये करतोय. जवळपास 800 ते 1000 रुपयाची. मस्सुरीला जसं IAS ऑफिसरांचं ट्रेनिंग सेंटर आहे देशाचं, त्या धर्तीवर आपण राज्याचं फार सुंदर जागा आम्ही पशुसंवर्धन विभागाची घेतलेली आहे. कंपाऊंड पण झालेलं आहे. आता ते काम आम्ही त्या बाबतीमध्ये हातामध्ये घेतोय. अशा प्रकारे बरीच कामं चाललेली आहेत. परंतु रस्तेही अजून रुंद, चांगले, भव्य असले पाहिजेत. स्ट्रॉंग वॉटरची व्यवस्था असली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या. त्याच्यात तुमचं योगदान खूप महत्वाचं आहे. हे पण मी कधी पण नाकारू शकत नाही. ते आपण सगळ्यांनी द्यावं. आजच्या काळात इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग समोर अनेक आव्हानं आपण सगळेजण पाहतो. आणि शहरीकरणामुळे लोकसंख्या प्रचंड वाढतीये. प्रचंड म्हणजे प्रचंड. आम्ही पण अनेक बदल हे नियमामध्ये केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये नगर विकास विभाग असेल, आमचा टाउन प्लॅनिंग असेल किंवा वेगवेगळे आमचे विभाग असतील. आणि त्याच्यातनं प्रत्येक माणसाला स्वतःचं घर मिळालं पाहिजे, चांगलं मिळालं पाहिजे. पंतप्रधानांनी पण प्रधान मंत्री आवास योजनेचा पण मोठा कार्यक्रम, 3 कोटी घराचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. म्हाडाच्या माध्यमातून इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांच्या करता आम्ही मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. SRHच्या स्कीम आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. आणि त्याच्यावर ही शहरीकरणामुळे जी काही लोकसंख्या वाढते किंवा पर्यावरण बदल जे आपण एकंदरीत पाहतो, लोक सांगतात 100 वर्षामध्ये मे महिन्यात पाऊस इतका पडलेला कधी पाहिला नाही. बारामती तालुक्याची वर्षाची सरासरी 14 आणि एक दिवसच 13 इंच पाऊस पडतो. म्हणजे काय विचारच करू शकत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. आपत्ती प्रतिरोधक संरचनांची गरज देखील यामुळे आहेत. भूकंप कुठं कुठं काही काही वेळेस झाले. लातूर
आणि धाराशिवच्या भागामध्ये झाला, त्याच्यानंतर गुजरात सौराष्ट्राच्या भागामध्ये झाला, मध्ये जपानला काहीतरी 5 तारखेला भूकंप येणार अशा प्रकारच्या बातम्या होत्या. जगात कुठं कुठं घटना घडतात आणि त्याच्यावर शेवटी माणूस गप्प बसत नाही, त्याच्यावर मात करतो, पुन्हा ते उभं करतो. अशा प्रकारचा मनुष्य स्वभाव आहे आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या वाढत आहेत. याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता AI यांनी खूप मोठं जगातलं वेगळ्या वेगळ्या विषयाचं क्षेत्र व्यापलेलं आहे. तुमच्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्र त्यांनी व्यापून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नंतर डिजिटल डिझाईन आणि शाश्वत बांधकाम साहित्य यासारख्या नवीन तंत्रज्ञानाने देखील आपल्यासमोर अनेक संधी ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या असोसिएशनच्या माध्यमातून या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सगळ्यांनी ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करावं अशा प्रकारचं आवाहन मी शेषराव कदम, अजय तामणकर यांना करतो. सगळं कदमांचंच इथं दिसतंय. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु हे व्यासपीठ म्हणून तुम्ही सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. माझ्या योग्यतेचं जे काही असेल ते काम हाताने तुम्ही सांगा. काम करण्याच्या करता मला काम करायला आवडतात. सकाळपासून लवकर उठून मी कामाला लागत असतो, म्हणजे विकासाची कामं करायला कामाला लागत असतो. आपल्याला या असोसिएशनच्या स्थापनेबद्दल खूप उशिरा कुणाच्या मनात हा विचार आला, पण इतका उशीर फार आता नाईलाजानी बहुतेक तुमच्याच हातात ते होतं म्हणून तुम्हाला ती संधी मिळाली, हरकत नाही. परंतु या स्थापनेबद्दल मी तुमच्या सगळ्यांची सांगत असताना मला वाटतं ह्यांनी उल्लेख केला शेषराव कदमांनी की नवीन जनरेशन त्याच्यामध्ये यायला जरा काकू करते. वास्तविक त्याचं कारण शोधलं पाहिजे, त्यांची मानसिकता पण बदलली पाहिजे का. त्याच्यात आमच्या राज्य सरकारकडनं कुठल्या नियमामध्ये बदल करायचा असेल, त्याच्यात काही पारदर्शकता आणण्याच्या करता आम्ही तर प्रयत्न करणार, परंतु ती पारदर्शकता आणत असताना काही तुम्हाला त्रास होण्यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतील तर तुम्ही सांगा. मी देवेंद्रजींशी बोलीन, मी एकनाथरावजींशी बोलीन, तसं काही PWD डिपार्टमेंटशी पण बोलण्याची गरज असेल तर शिवेंद्रराजे तिथं आहेत, त्यांच्याशी पण बोलीन. अशा पद्धतीने आपण मार्ग काढू. शेवटी सगळेजण अशा येणाऱ्या अडचणीत मार्ग काढण्याचं काम सरकारला करावं लागतं आणि त्याच्यात आम्ही कुठं कमी पडणार नाही ग्वाही आपल्याला सगळ्यांना. उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, परंतु तुम्हाला सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.